यंदा लोकसभा निवडणूक होणार असून यंदा सगळ्यात जास्त मतदार यंदा या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत। देशातील आगामी लोकसभा निवडणूक ही जगातील सर्वाधिक मतदार सहभाग असलेली निवडणूक होऊन विक्रम करणार आहे। निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाच्या निकालात 6% नवीन मतदारांची भर पडल्याचं दिसून येते। यामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे। देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 66.76% तरुण म्हणजे मतदान करणारे प्रौढ लोक आहेत। आयोगाच्या आकडेवारीनुसार 18 ते 29 वयोगटातील 2 कोटी नवीन मतदारांनी नोंदणी केली। देशातील एकूण मतदारांचा आलेख 96.88 कोटींवर पोहोचलेला आहे, जो 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून 6% वाढल्याची पुष्टी करतो। विशेष सारांश पुनरावृत्ती म्हणजे मतदार यादी 2024च्या नियतकालिक पुनर्निरीक्षणाअंतर्गत पुरुषांच्या तुलनेत महिलांनी बाजी मारली आहे। 2000 मध्ये लिंग गुणोत्तर 928 होतं। यात 88.35 लाख दिव्यांगांचा सहभाग आहे। घरोघरी जाऊन माहिती गोळा केल्यानंतर 1,65,76,654 मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली होती किंवा स्थलांतरित करण्यात आली आहेत। 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत देशात एकूण 96.88 लाख 21,926 मतदार आहेत। त्यापैकी 49,72,31,994 पुरुष तर 47,15,41,888 इतकी महिलांची संख्या आहे। तर 48.44 तृतीय लिंग प्रवर्गातील मतदार आहेत। 88,35,449 दिव्यांग आहेत। आयोगाच्या म्हणण्यानुसार 80 वर्षांवरील 1,85,92,918 मतदार आहेत। तसेच 100 वर्षांपेक्षा जास्त 2,38,791 लोक आहेत।